पाणीपुरी खायला मतलब पाणीपुरी अशी करू ना भैया भैया भैयाकडे तुम्ही कसं करून ना असं कमी खाते तुम्ही भैयाकडे अशी पाणीपुरी। हाय हॅलो नमस्कार, निष्ठा ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कसे आज सगळे? मस्त मजेत ना? मी पण एकदम मस्त मजेत। तर जसं की तुम्हाला साहित्यावरून दिसत आहे आणि इंट्रोमध्ये पण तुम्ही बघितलं की आज बनणार आहोत पाणीपुरी। तर पाणीपुरीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते। तर हिरव्या मिरच्या घेतल्यात आपापल्या तिखटानुसार, चवीनुसार। परत लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे आणि इथे हे भिजवलेलं दिसत आहे तुम्हाला ते खजूर, गूळ आणि चिंच घेतलेली आहे थोडीशी गोड चटणी करण्यासाठी। आधी आपण ह्याच्यामध्ये गोड पाण्यासाठी खजूर भिजत घातलेले आहे, चिंच भिजत घातलेली आणि गूळ भिजत घातलेला आहे। तर ते बारीक करणार आहोत मिक्सर ग्राइंडरमध्ये घेऊन। हे गोड पाणी करत आहोत आपण, चिंच, गूळ आणि खजूरची चटणी मस्त लागते एकदम टेस्टला। हे पाणी असंच असून द्यायचं, थोडं थोडं लागेल तसं बारीक करायचं, त्याला त्यामध्ये टाकून ते बारीक करून घेऊया आपण। गोड चटणीला आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची। सगळं एकदम फाईन पेस्ट झालेली आहे, त्याची टेस्ट एकदम मस्त लागते। कधी पण गोड चटणी आधी वाटायची, कारण की तिखट चटणी आधी वाटली तर मग गोड चटणीला ते तिखट तिखट चव येईल, त्यामुळे तर एवढी कन्सिस्टन्सी ते एवढं पाणी बरोबर आहे। आता ही चटणी आपण बाजूला ठेवून देऊया। आपली गोड चटणी झालेली आहे, खजूर, गूळ आणि चिंचेची। आता याच भांड्यामध्ये आपण मिरची आणि आलं लसूण सगळं वाटणार आहोत, म्हणजे मग गोड चटणी आपल्याला नंतर या तिखट पाण्यामध्ये टाकायचीच आहे ॲडजस्ट करून। जिरं टाकणार आहोत, मिरच्या टाकणार आहोत, कोथिंबीर, पुदिना थोडा जास्त घेतला, एकदम फ्रेश मस्त पुदिना आहे, वास खूप सुंदर येतो त्याचा सुवास। तर आपण असं वाटून घेतलेलं आहे। तिखट पाणी आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी आता मोठा टोप घेऊया। आपल्याला जेवढं तिखट पाणी करायचं आहे तेवढं पाणी घ्यायचं टोपामध्ये। थंड पाणी पण टाकू शकता तुम्ही, तुम्हाला आवडत असेल थंडगार पाणी, एकदम थंड पाणी पण टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण हे जे वाटलेलं आहे हिरवी मिरची, लसूण वगैरे ते घालणार आहोत। थोडं थोडं घालायचं, आधी अंदाज घ्यायचा। पाणी अजून लागणार आपल्याला, पाणी अजून टाकायचं। तर एवढं पाणी आधी टाकते, नंतर मग मिक्सरचं भांडं इसळून परत टाकायला होईल। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणीपुरी मसाला एव्हरेस्टचा। पहिलं मी अर्धी पावडर टाकून बघते, आणि या सगळ्या गोष्टी अंदाजानेच करायच्या असतात, टेस्ट कशी लागते ते, कारण की तिखटावरती असतं आणि गोड चटणी पण आपल्याला अजून ॲड करायची आहे, मीठ पण ॲड करायचं आहे। तर थोडंसं मीठ आता मी ॲड करते, तिखट वगैरे सगळं कसं आहे बघण्यासाठी।
हे मिक्स करून घेऊया आणि 1-2दा टेस्ट करून बघायचं व्यवस्थित सगळं तिखट वगैरे आहे की नाही. आता आपण मग अशी गोड चटणी बनवली ना, ती पण थोडीशी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे पाणी कसं गोड तिखट आंबट असं व्यवस्थित लागलं पाहिजे. तर थोडीशी आपण ॲड करणार आहोत आपल्या चवीनुसार. ह्याच्यामध्ये आपण साखर किंवा गूळ ॲड करणार आहोत. तुमच्यावरती आहे काय टाकायचं ते. तर मी साखर टाकते, पटकन विरघळेल ह्या अर्थाने. अर्ध्या चमच्यापर्यंत साखर टाकली आहे. आता हे पाणी रेडी झालं आपलं. बाकीची तयारी करून घेऊ आपण. चला. तर तिखट पाणी, गोड पाणी आणि रगडा घरी बनवला. आणि पाणीपुरीसाठीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या डीमार्टमधून घेऊन आली होती. तळ्याच्या पुऱ्या असतात ह्या आणि छान क्वालिटी असते आणि टेस्टला पण खूप सुंदर असतात. तेल गरम करून त्याच्यामध्ये पुऱ्या 5-6 पुऱ्या सोडल्या की मस्त टम्म फुगतात, एकदम छान आणि क्रिस्पी राहतात खाईपर्यंत. बंद डब्यामध्ये किंवा मग पिशवीमध्ये बांधून ठेवायच्या. छान छान राहतात त्या. नेक्स्ट डे पर्यंत पण चांगल्या कुरकुरीत राहतात असं बांधून ठेवलं की. पाणी आया हे बाळ, ह्याला एक मोठी पिशवी दे म्हणजे डब्बा बिब्बा खराब करत नको. पण डब्बा आहे ना, एक रिकामा डब्बा आहे बघ त्यामध्ये. मग डब्बाच घे, मग घासायला होईल. पण अरे एक रिकामा आहे बघ, मोठा स्टीलचा डब्बा आहे बघ, त्यामध्ये टाकते भरून बघ. आधी डिशमध्ये काढते. इथे थोडासा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे गोल्डन होईपर्यंत थोडंसं तळायच्या, म्हणजे अजून खूप छान लागतात. आणि या बंद डब्यामध्ये मी भरून ठेवल्या. तेवढं निघणार नको. तर सफेद वाटाणा 5-6 तास आधी भिजत घातला होता आणि कुकरमध्ये मस्त 8-9 शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या. आणि त्यामध्ये एक बटाटा सुद्धा टाकला होता. बटाटा जास्त पण टाकू शकतो आपण. आणि छान मस्त शिजवून घ्यायचा. चांगलं 7, 8, 9, 10 शिट्ट्या काढल्या तरी पण चालतील. असं मस्तपैकी एकदम मॅश झालं पाहिजे छानपैकी. आणि ह्याला सिंपल फोडणी द्यायची एकदम आपल्याला रगड्याला. चला दाखवते तुम्हाला. मोहरी टाकली आहे थोडीशी, जिरे टाकलं जास्त. जिरे छान लागतं, एकदम मस्त लागतं. थोडीशी हळद टाकणार आहोत, कलर छान येतो त्याने. आणि एकदम थोडासा नॉर्मल आपला घरगुती मसाला टाकणार आहोत. जास्त आपल्याला तिखट वगैरे करायचं नाही आहे भाजीसारखं. नॉर्मल असा रगडा, थोडंसं टेस्ट येण्यासाठी. आता याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत आपलं बटाटा. एक टाकला होता मी त्याच्यामध्ये. क्वांटिटी पण चांगली वाढते आणि कन्सिस्टन्सी पण छान येते त्याला. तर आता आपण याच्यामध्ये टाकूया. मीठ ॲड करायचं अजून याच्यामध्ये आपल्याला. आणि थोडंसं पाणी पण टाकणार आहे मी. आधी याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मॅशरने पण तुम्ही मॅश करू शकता याला, नाहीतर मग हे असं पण होतं. सर मीठ टाकते थोडंसं. थोडंसं पाणी ॲड करतो याच्यामध्ये आपण. पाणी थोडं जास्त टाकलं तरी पण चालतं, कारण की नंतर मग ते पाणी ॲब्झॉर्ब होतं. सफेद वाटाणा पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि मग ते सगळं सुक्क पडून जातं रगडा. त्यामुळे पाणी तुम्ही आधीच एक्स्ट्रा घातलं तरी चालेल किंवा खाण्याच्या टायमाला थोडंसं गरम पाणी टाकून म्हणजे थोडंसं गरम केलं रगडा तरी पण चालेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आज आपण करणार आहोत पाणीपुरी चॅलेंज. दोघांपैकी पहिलं कोण खावं म्हणजे 10 पुऱ्या. प्रत्येकाच्या प्लेटमध्ये 10 पुऱ्या. जो पहिलं खाऊन संपवेल तो विनर. त्याला निवडून 1 2 3 1 2 3 स्टार्ट. असं नाही खायचं. हे चीटिंग नाही करायचं. बाळ हे बघ चीटिंग. माझं सवाल पहिलं तसं. चीटिंग प्रामाणिकपणे खेळायला.
सगळे थिएटर वगैरे सगळं संपवलंय पाणी रगडा. वहिनी जिंकायचं. सगळं संपवायचं रगडा पण. कट टू कट रगडा संपायचा आहे. हो 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 वहिनी संपला. नाही जो घास संपेल त्यांचा पहिलं दोघांचे एक साथ. तर या कॉम्पिटिशनच्या सोबतच आजचा हा व्हिडिओ एंड करत आहे. तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली आणि पाणीपुरीचं कॉम्पिटिशन झालं ते कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाय.